तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन 15 मे पासून करण्यात आले आहे। या शिबिरात 35 विद्यार्थी वारकऱ्यांचे शिक्षण घेत असून सकाळी 8 ते 11 पर्यंत व संध्याकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत गावातील विठ्ठल मंदिरावर अध्ययनाचे काम होत आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना टाळ, मृदंग, वीणा गायन करणे, प्राणायाम, पावली करणे, हरिपाठ, अभंग यांचे शिक्षण दिले जात आहे। निस्वार्थ व कुठल्याही प्रकारची फी न घेता विद्यार्थ्यांना विनामूल्य वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले जात आहे। विलास रामकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून गावातील वारकरी संप्रदायाचा वारसा कायम राहावा व गावात दरवर्षी वारकरी घडावे म्हणून गावकरी चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत। दरवर्षी या शिबिराचे आयोजन होत असते। विद्यार्थ्यांना दररोज सकाळी गावातील मंडळींकडून चांगल्या प्रकारच्या नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। 2 जून रोजी या संस्कार शिबिराची सांगता होणार आहे। MCN न्यूज मराठी करिता चंदू पाटील, शेगाव ग्रामीण। आपल्या झाडेगाव येथील तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा या झाडेगावमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या 15 मे 2025 या तारखेपासून आपल्या शिबिराची सांगता 31 मे 2025 ला होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या शिबिरामध्ये आपल्याच गावामध्ये मुलांची संख्या 35 असून आणि विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये आसनं व्यायाम शिकवल्या जाते, नंतर संस्कृत पाठ शिकवला जातो, त्याच्यानंतर गायनाचा पाठ शिकवला जातो, त्याच्यानंतर वाद्यकाम म्हणजेच वादन, मृदंग वादन हे सुद्धा शिकवलं जातं। आणि आपल्या गावामध्ये दररोज नित्यनेमाचा हरिपाठ, काल आपण दशमी फिरून आलो बरं का, दशमी फिरून आलो आपण काल, आणि पावल्या, भारुडं वगैरे अशा प्रकारचा हा सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचा जो नियम आहे त्या नियमानं आपण एक प्रकारचं या झाडेगावमध्ये शिक्षण संपन्न होत आहे आपलं शिबिर। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा होतात, संस्कृताची परीक्षा होते, संस्कृत पाठाची परीक्षा होते, त्याच्यानंतर बौद्धिक कौशल्य या संदर्भात सुद्धा आपण परीक्षा घेत आहोत। आणि हे अशा प्रकारे आपल्या गावात इतरांचंही योगदान आहे। आणि या शिबिरामध्ये अन्नदान करणारे मंडळी सुद्धा आहेत। त्यांचे नावं मला माहिती नाही, परंतु ते नाश्ता पाणी वगैरे जेवण अन्नदान अशा प्रकारे आपल्या शिबिरात घडत आहे। असंच प्रतिवर्षी याही पेक्षा आपल्या गावामध्ये शिबिराला मोठा प्रतिसाद मिळो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। माझं नाव विलास रामकृष्ण पाटील। मागील वर्षापासून झाडेगाव येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन केलेले आहे। तरी या शिबिरामध्ये सकाळी 8 ते 11 टाळ, वीणा, मृदंग, पावल्या व संध्याकाळी 8 ते 11 शिबिरामध्ये टाळ, वीणा, मृदंग, गायन, पावल्या शिकवल्या जाते। याला गावाकडून गावकऱ्यांकडून यासाठी नाश्त्याची व्यवस्था होती सर्व सकाळी व संध्याकाळी पंचकोटीचा नियमाप्रमाणे कार्यक्रम होते, हरिपाठ येते सर्व। त्यानंतर दिवस पाळल्यानंतर एकादशी निमित्त आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे, पंढरी महाराज